अगदी सगळीच मुलं, अगदी छोट्या मुलांपासून ते आपल्या मोठे जे सिनियर स्टुडंट आहेत ते पण चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स दाखवलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने इथं प्रेझेंटेशन केलेलं आहे. तर त्याचं आज कुठेतरी फलित आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. संस्कृती कला अकादमी ही 2008 साली स्थापन केली. त्या दरम्यान आपले बसलेले तात्यासाहेब भांडवलकर सर पण आहेत की ते त्यावेळी आपल्या बरोबर होते. आता ते थोडे जॉब मध्ये बिझी असल्या कारणाने त्यांना इथं वेळ देता येत नाही, पण त्यांचाही त्या अकादमी स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच खास करून त्यांना रात्री आपण बोलावून घेतले की जजिंगसाठी तुम्ही यायचे म्हणून आणि हक्काचा माणूस आहे तो, त्यामुळे तो आपल्यापर्यंत पोहोचला. तर अकादमी चालू केल्यानंतर आपण हे जे एक्झिबिशन भरवत नव्हतो अगोदरपासून, पण इतक्या चांगल्या पद्धतीची चित्र की जी मोठ्या मुलांना पण लाजवतील अशा पद्धतीची चित्र आपली जर मुलं करत असतील, आपली मुलं जर राष्ट्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती नाव कमवत असतील, तर मला वाटतंय की त्यांचा असा गौरव होणं महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही गोष्टीचं कौतुक करणं हे आपल्या सगळ्यांचं काम असेल. त्याच्यातून काय होते, आपल्याला एक नवी प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून एका नवा कलाकृतीचा जन्म होतो. तर कला अकादमीच्या वतीने आपण चित्र, शिल्प, नृत्य अशा वेगवेगळ्या कलांमध्ये आपण मुलांना शिक्षण देतच असतो. आणि विशेष करून सांगायचं झालं तर आपल्या आणि इतर क्लासेसमध्ये काय फरक आहे, तर आपण फक्त क्लासला जाऊन चित्र काढत नाही, तर आपण क्लासला जाऊन चित्र काढल्यानंतर किंवा शिल्प केल्यानंतर किंवा नृत्य केल्यानंतर तुम्हाला त्याचं एक सर्टिफिकेट मिळतं जे सुरो भारती संगीत कला केंद्राशी निगडीत आहे. तर हा त्याचा फायदा. आणि दुसरा एक फायदा असा आहे की तुम्ही एक डिप्लोमा करताय या उद्देशाने तुम्ही एलिमेंटरी करून थांबत नाही किंवा इंटरमिजिएट करून थांबत नाही, तर मी हा 9 वर्षाचा डिप्लोमा मला कंप्लीट करायचा, त्यामुळे एक स्टेप झाली की पुढची स्टेप झाली म्हणजे कंटिन्युटी राहते. मेन उद्देश तोच आहे की तुमची कलामध्येच बंद पडायला नको, त्याच्यासाठी आपण ही परीक्षा पद्धती केलेली आहे. तर सर गेले 4 वर्ष झाला आपण तो डिप्लोमा चालू केला आणि चांगला प्रतिसाद मुलांचा मिळतोय आणि 3 दिवसात जो मॉक येणारा होता तो अमाप होता की त्यांनी ही सगळी चित्र फार कौतुकानं बघितली, त्यांनी तोंड भरून त्यांचं कौतुक केलं. तर या सगळ्या गोष्टीचा पूर्णविरामाचा आता क्षण आलेला आहे, पण त्याच्या अगोदर ती उत्सुकता तुमची तुमच्याजवळ थोडा वेळ ठेवायची. आपण इथे आलेल्या पाहुण्यांना तुमचं हे काम कसं वाटलं किंवा तुम्हाला हे काम बघितल्यानंतर तुम्हाला काही 4 गोष्टी चांगल्या सांगायच्यात, तर ते एकेकांना मी आता विनंती करणार आहे. त्यांचे जे शब्द आहेत तुम्ही परवा दिवशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक गोष्ट ही आयुष्यात फार उपयोगी आहे आणि ती शिदोरी म्हणून आपल्याला पुढे घेऊन जायची आणि भविष्यात नक्कीच ती उपयोगी पडणार आहे. परीक्षणाचा पार्ट जो असतो, आता ऍक्च्युली कसं होतं, स्पर्धा एखाद्या होते, मोठीच्या मोठी स्पर्धा होते, तिथं नंबर काढले जातात. नंबर आलेले विद्यार्थी परीक्षकांवरती खुश असतात. ज्याचा नंबर नाहीये परीक्षकाच्या नावाने अगदी शंकच असतात. त्यांना काय कळतंय, मग त्यांनी पासरेटी केली, नामूद केलं, तमूद केलं, असं काहीही नसतं. ठराविक ठिकाणी होत असेल तसं, पण संस्कृती कला अकादमीमध्ये अशा गोष्टी होत नाही. कारण धुमाळ सरांचे आम्ही विद्यार्थी आहोत, प्रामाणिकपणा आमच्या अगदी रक्तात भिनलेला आहे, त्यामुळे तसं काही झालेलं नाहीये. शेवटी कसं एक फॉर्मॅलिटी आहे, चित्र तर सगळ्यांची सरस आहे, वादच नाही काय त्याच्यात, पण एक फॉर्मॅलिटी की या सगळ्या ह्याचा एक समारोप घ्यायचा आहे. काही मुलांना बक्षीस देऊन आपण कौतुक करायचे, काहींचे नंबर नाही येणार, पण आपल्यातलेच कुणाचे नंबर येणार आहे. तर जजिंग त्या चांगल्या पद्धतीने रात्री 10:30 वाजता सर आले होते इथं वेळात वेळ काढून, आणि तास 1.5 तास जजिंगचा कार्यक्रम अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी बघून काही निकष लावावे लागले जजिंगसाठी, नाहीतर प्रत्येक चित्र हे प्रथम क्रमांकाचंच आहे. तर ती तेवढी गोष्ट लक्षात घ्यायची. तर या प्रदर्शनाच्या चित्राचं त्यांनी परीक्षण केलं, असे तात्यासाहेब भांडवलकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. धन्यवाद प्रसाद सर. संस्कृती कला अकादमी म्हणजे माझ्यासाठी परकी नाहीये, मी तिचाच एक भाग आहे, मी तिचा सदस्य आहे. 2008 पासून किंबहुना त्याच्याही आधीपासून आम्ही मित्र आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणा 2005-06 सालापासून आपला परिचय आहे. मुलींनी अतिशय सुंदर त्या मनोगत स्वागत केलं सर्वांचं. त्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं, चित्रकलेची षडांगे सांगितली, त्या षडांगातून त्यांनी सुरुवात केली. रूपभेद प्रमाणाने भाव लावण्य योजना,
सादृश्यम वर्णिका भेदम इति चित्रे षडांगतम. चित्रकलेची 6 अंग, त्या 6 अंगांचा विचार करून ललित कला, त्याच्यामध्ये सुद्धा 6 कला आहेत. नृत्य, नाट्य, चित्रशिल्प, गायन, वादन, कोणतीही कला असेल आणि त्याच्यामध्ये जर सातत्य ठेवलं तर त्यामध्ये आपण निश्चितच पारंगत होऊ. आणि कंपोजिशनचा विचार करता प्रत्येक चित्र बारकाईने पाहिलं, सर्वांनी अतिशय सुंदर चित्र काढलं की आता याला प्रथम द्यावा की याला प्रथम द्यावा, इतका निकष आमचा दोघांची चर्चा झाली. आणि त्यातनं मग 19-20 करत मग आम्ही चित्रांची निवड, सगळी चित्र चांगलीच आहे. कंपोजिशनचा विचार करताना मला 6 प्रकारांकडे लक्ष द्यावं लागलं. पहिलं म्हणजे 6 कंपोजिशनचे प्रकार आहेत. फर्स्ट इज सेंटर कंपोजिशन, देन ऑफ सेंटर कंपोजिशन, लिनियर कंपोजिशन, स्कॅटर्ड कंपोजिशन, ओव्हरलॅपिंग कंपोजिशन आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे एनलार्ज कंपोजिशन. तर सगळ्या कंपोजिशनचा विचार करून सर्व विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळेल असं परीक्षण करण्यात आलेलं आहे. आणि सर्वांनाही शुभेच्छा. संस्कृती कला अकादमी नवीन चित्रकार निर्माण करते, कला रसिक निर्माण करते, नाट्य रसिक निर्माण करते. आपलं वाचन पण आपण त्याच अनुषंगाने वाढवलं पाहिजे. जर आपण आपलं वाचनामध्ये जरी सातत्य ठेवलं तरी आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि आपलं चित्र अधिक दर्जेदार होण्याच्या दृष्टीनं निश्चितच प्रयत्न होतो. तुम्ही चित्र काढत असताना, कॉपीवर करत असताना केवळ हुबेहूब करण्याचा प्रयत्न न करता त्याच्यामध्ये तुमच्या भावना सुद्धा तुम्ही व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही त्या चित्रापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तत्पर असाल. तुम्ही दररोज किमान 2 पानं वाचन करा, त्यातून तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. आपल्याकडे भरपूर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक आहेत, चित्रकार आहेत. इंटरनेटवरती जेव्हा आपण एखादी गोष्ट सर्च करत असतो तेव्हा आपण गेम्स वगैरे सर्च न करता आपल्याला आपलं महत्वाचं काय आहे, आपलं नॉलेज तर मिळतं, भरपूर नॉलेज मिळतं, पण आपल्याला काय घ्यायचंय, त्यातनं काय नक्की मिळवायचं आहे हे व्यवस्थितरित्या प्रयत्न करा आणि योग्य मार्गाने नेटचा वापर करा. जास्तीत जास्त करून तुम्ही सराव, सातत्य, त्याला पर्याय नाही. आपले आई वडील ज्या तुमच्यासाठी कष्ट करत असतात त्या कष्टासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही वेळेचा सदुपयोग करा. अजिबात नेट वापरू नका. जास्त करून जास्तीत जास्त वाचन आणि तुमचं लेखन. तुम्हाला काही एखादं सुचलं तर पटकन एखादी डायरी वगैरे आपल्या शेजारी असावी, पेन असावा, पटकन लिहून काढायचं. ती रचना परत सुचेलच असं नाही. तर त्यामुळे तुम्ही केवळ चित्राकडेच बघू नका, तर नृत्य, नाट्य, चित्रशिल्प, गायन, वादन या सर्व ललित कलांचा त्या अनुषंगाने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याला सर्वांना सदिच्छा चिंतितो. मला इथं सन्मानानं बोलवलं आणि एक माझाच कार्यक्रम असल्यामुळं म्हणजे सत्कार केला, त्याबद्दल मी प्रशासनाचा आभार व्यक्त करतो. मी थांबतो. सर्वांना शुभेच्छा. तात्यासाहेब प्रभाकर भांडवलकर, जसं नावात स्पेलिंग त्यांची भरपूर आहे, तशाच पद्धतीने त्यांची कामाची शैली पण त्या पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आहे. आपल्याकडे त्यांचा एक पोर्टफोलिओ आहे, तर कधी क्लासवरती मला आठवण करा, तो बघा की त्यांची लाईन कशा पद्धतीने बोलते. आणि सर आपल्याला नेहमी सांगतातच वाचन फार महत्वाचं आहे, त्याच्यातून आपल्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. तात्यासाहेब प्रभाकर भांडवलकर यांचं वाचन ही तितकंच आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या त्या लाईनमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असतात. त्यांची एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केली. कधी काळी आपल्याला योग आला तर आपण ते बघूयात. आता याच्यानंतर दुसरं जे व्यक्तिमत्व आहे आपल्याकडे आलेलं, डॉक्टर शशिकांत पवार सर. त्यांना आम्ही विनंती केली की असा कार्यक्रम आहे आणि अशा व्याप्त शेड्यूलमध्ये ते थोडा वेळ काढून इथं आलेले. तर मी त्यांना अशी विनंती करतो की आमच्या कलाकारांसाठी 1-2 शब्द व्यक्त करा. नमस्कार
नमस्कार. आता भारावून गेलो मी. ही सगळं चित्र सर्व वयोगटातल्या 5वीपासून 12वीपर्यंत काढलेल्या सर्व चित्रकारांचं प्रथम मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या कलेला पुढील फ्युचरमध्ये त्यांना अत्यंत मार्ग चांगला मिळावा आणि त्यांची चित्रकला सुधारावी आणि ती अत्युच्च जावी आणि त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये त्याचा ॲप्लाइड उपयोग करून त्यांनी त्यांची डेव्हलपिंग करावी. म्हणजे थोडंसं जास्त काही सांगणार नाही, पण एक चित्र म्हणजे एक रेषा आणि त्या रेषेला वाकडीकडे केलं तरी त्यातनं काहीतरी आपल्याला एक अर्थ प्राप्त तयार होऊ शकतो. 2 रेषा एकत्र केल्या तर त्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त होऊ शकतो. तसंच XY त्रिमिती चित्र काढणं, त्याच्यामध्ये सुद्धा रेषांना इकडे तिकडे आपण पसरलं, त्यांना काढलं की त्याच्यामध्ये आपल्याला चित्र दिसतं. तर ह्या रेषा, त्याच्यामधून त्रिमिती चित्र, त्याच्यामधून आपल्याला पाहिलेला अर्थानुभव घेऊन आपल्याला मिळालेला ज्ञान, याच्यातून आपण चित्राची निर्मिती करतो. त्यात नंतर मग त्या चित्रांच्या मध्ये आपण सिस्टम चित्र काढतो. त्याच्यामध्ये ग्रे स्केल असतं. ग्रे स्केल म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक, याच्यामध्ये ग्रे स्केल असतं. आणि त्या ग्रे स्केलमध्ये आपण त्याचा उपयोग करून आपण शॅडोज करतो, त्याला डेप्थ देतो, त्याला हायलाईट करतो, त्याला सेमी हायलाईट करतो. ही संकल्पना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सगळे जरा विचारत पडले. तर हे चित्र काढताना, सस्पेन्सिव्ह चित्र काढताना, त्यातले चित्र आता तुम्ही त्या व्यक्तीचे चित्र पाहिलं ना तुम्ही, ते अनाटॉमिकली मुखवट्याचं चित्र आहे ना, ते अनाटॉमिकली चित्र काढलेलं आहे. इकडचं कॉलर बोन काढलेलं आहे, इकडचा जॉ काढलेला आहे, कानाची आपण त्याला पर्स्पेक्टिव्ह मध्ये चित्र काढण्याचा प्रयत्न केला, डेप्थ दिलेली आहे. डोळे आणि नाकाचं याच्यामध्ये ते चित्राचं कान बसलेलं आहे. नंतर स्टर्नोमॅस्टॉइड मसल तिथं दिसतोय. असं हे अनाटॉमीचा उपयोग करून आपण एक साधारण आपण त्याला चेहऱ्याचं चित्र जे म्हणतो, त्या अगदीच चित्र जर काढले पहा, ज्यांनी काढलेलं ते अत्यंत सुंदर काढलेले चित्र, त्यातले हावभाव चित्र काढलेलं आहे. शाडो कुठं आलेले आहेत. 2 नंबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खाली, त्याच्या खाली चित्र अतिशय सुंदर काढलेलं आहे. 2 नंबरचे चित्र त्या अत्यंत सुंदर काढले. चित्रकारच आहे तिथले ह्या अकॅडमीचे हे आहेत ते, त्यांच्या मागचं सुद्धा चित्र काढलेलं आहे, ते सुद्धा सुंदर काढलेलं आहे. इथेही इमारत दाखवली गेली, पर्स्पेक्टिव्ह मध्ये दाखवली. पर्स्पेक्टिव्ह मध्ये 1 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह, 2 पॉइंट्स पर्स्पेक्टिव्ह असे त्याच्यामध्ये एक प्रकार आहे. मल्टिपल पॉइंट्स पर्स्पेक्टिव्ह चित्र म्हणजे ते डेप्थ आलेलं आहे. बाकी नंतर चित्र मागं बारीक 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 होत गेलेलं आहे. तर हे जे आहे ना, हे जे डेव्हलपमेंट वाले ते स्थिर चित्र, त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं ते हायलाईट, प्रकाश जिकडून पडलेला आहे तिकडून हायलाईट केलेला आहे. अशा रीतीने तुम्ही चित्र हे डेव्हलप करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही रंग बघू शकता. तर रंगामध्ये सुद्धा बेसिक 3 रंग आहेत. हेच रंग आपण एकमेकांना मिसळून कोल्ड किंवा त्या शांत रंग आणि भडक रंग असे प्रकार असतात त्या. तर त्यांची मिसळणी करून आपण चित्राला डेप्थ देतो. ब्लॅक शाडो म्हटलं की तिथं त्या ठिकाणी अंधारच आहे आणि ज्या ठिकाणी उजेड पडला आहे तो तुम्हाला हायलाईट करायला पाहिजे. जसं असं म्हटलं जातं की आपल्याला दिसणे म्हणजे काय, असं जर का कोणी विचारलं तर दिसणे म्हणजे प्रकाश, त्या ट्यूबलाईटमधून प्रकाश माझ्या अंगावर पडला आणि माझ्या अंगावरून तो तुमच्या सर्व नेत्रामध्ये गेला आणि त्या ठिकाणी इमेज तयार झाली. त्या रिफ्लेक्टेड लाईटला आपण म्हणतो चित्र, की मला काहीतरी दिसलं. तेच जर का मी अंधार उभा असेल तर मी कुणाला दिसणार नाही. त्यामुळे अंधारात आपण काही दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला मल्टिपल रंग्स टाकून आपल्याला चित्र दाखवायचा प्रयत्न केला जातो किंवा आपण पेंटिंग करतो आणि याच्यातून आपल्याला आपली कला ही आपण समृद्ध करतो. तर ही चित्रकला, त्यामुळे आजची मी भारावून गेलेला आहे. सुद्धा तो हा आपला क्रिकेटर आहे, त्याचं सुद्धा लाईट शेडिंग बघा, त्याच्या चेहऱ्यावर एक लाईट शेडिंग आलेला आहे.
आणि खाली कपड्यांच्या वरती रंगीतच कपडा असल्यामुळे त्याला जरा थोडंसं डार्क शॅडो दिलेली आहे. हे चित्र आहे. त्यामुळे त्रिमिती चित्र काढण्यामध्ये आपण जरा थोडंसं त्याचा विचार केला पाहिजे. माझ्या माझं चित्र काढलेलं आहे तर थोडंसं जरा आत्ताचा जरा छावा चित्रपट जरा आता जोरात चालू आहे. संभाजी महाराजांचा आहे थोडंसं जरा आत्ताच मी जरा सांगितलं नाही तो जर का सिंहाचा जबडा फाडणारा असताना तर चित्र हे पहिल्यानंतर झालं असतं. थोडंसं जरा तिथं जरा तो जरा रचना जरा चुकली गेला. बाकी सगळ्यांनी उत्तमरित्या हे केलेलं आहे. तर याचा अप्लाइड उपयोग आपल्या फ्युचर लाईफमध्ये कसा करता येतो म्हणजे डिझाईन इंजिनिअरिंग आता आर्किटेक्ट मला चित्र काढता आली म्हणजेच मी त्या क्षेत्रात जातो आणि मला बाकी काही जमणार नाही काही नाही तर ते सर्व रक्तात असावं लागतं. गवळ्याचं पोट सुद्धा रडायला लागलं म्हणजे त्याला म्हणतात की तो गातोच आहे. तसंच आहे. तर ही चित्रकला ही आपल्या ह्याच्यात असते आपल्या त्या ब्लडमध्ये असते जीनमध्ये असते आणि तीच पुढं ती उतरवली जाते. आणि तसं पाहिलं असेलच प्रकारे की ज्यांच्या घरामध्ये आहे तर ते गुण हे सगळ्यांना असतात बरं का. देवाने जेव्हा बुद्धी वाटपाचं हे केलं तर सगळ्यांना व्यवस्थितरित्या भरभरून बुद्धी दिलेली असते. पण कधी कधी आपण इथे तिथं कुठेतरी पसरतो किंवा बिथरतो आणि वाट हरवतो. तर त्याच्यामध्ये ज्यांनी ती रक्तात असलेली जी कला आहे ती चित्रकलेची कला आहे जी त्यांनी डेव्हलप केली तिचा विस्तार केला त्यात त्यांनी प्रॅक्टिस केली. त्या प्रॅक्टिस म्हणजे काही जसं रियाज करायचं आहे गाण्याचा रियाज करायचा आहे तसाच प्रकार आहे की मी आज हे चित्र काढतो मग मी त्याची रिपीट कॉपी करतो परत दुसरी रिपीट कॉपी करतो तिसरी रिपीट कॉपी करतो आणि तिन्ही चित्र मीच त्याचा ॲनालिसिस करतो. तर त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करून पुढं जाऊ शकतो. दरवेळेला आपलं आत्मपरीक्षण म्हणूया त्याला दरवेळेला त्यांनी आपलंच चित्र दुसऱ्या कोणीतरी घेऊन दुसऱ्या कोणीतरी त्याचं ॲनालिसिस करून आपण सुद्धा आपलं चित्र फोन चित्र काढलेले चित्र आपण ॲनालिसिस करून आपण एक प्रकारे डेव्हलपमेंट करून पुढे जाऊ शकतो. या सगळ्या ह्या चित्रकलेचा तसा उगम हा म्हटला तर हा निसर्गातल्या सूर्याने दिलेला सूर्य हा एका पांढऱ्या व्हाईट लाईटमध्ये तो आपल्याला अंगावर टाकतो पण त्याचं परत ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये 7 रंग असतात. तर त्या 7 रंगांचा उपयोग करून तुम्ही चित्र काढता. आणि आता भेस पण आहे रंगपंचमी होली या आपण ह्या ह्याच्यामध्येच आहोत त्यामुळे आपल्याला हे सगळं अंडरस्टँडिंग व्हायला आपल्याला फार वेळ लागणार नाही. तर ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि या सगळ्यांच्यामध्ये सामवेदामध्ये ह्या कलाकृतीबद्दल फार मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा जर का अभ्यास केला तर त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये त्याची रचना कशी करायची कशी चित्र काढायची त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी करायची ही आहे. आणि आपल्याकडं जागतिक घेतलेले रवी वर्मा चित्र काढणारे त्यांची चित्र ही पूर्वी दिवाळ्यांच्या पुस्तकावर असायची चित्र. तर ही चित्र पाहिजे असतील तर तुम्ही औंधच्या त्या ह्याच्या म्युझियममध्ये जा तिथं बऱ्याच जणांची चित्र तुम्हाला पाहायला मिळतील. आपले सातारचे गदरकर शशिकांत गदरकर होते त्यांनी पण काढलेलं त्यांचं चित्र आहे बघायला. म्हणजे सातारच्या तुम्हाला सुद्धा तिथं वाव मिळेल. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये वाव करा त्याच्यामध्ये तुमचं डेव्हलपमेंट करा आणि तुम्हाला मी माझ्यातर्फे माझ्या 2 शब्दांनी संपूर्ण मी तुम्हाला शुभेच्छा देतो. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना देखील सरांचा चित्रकलेविषयीचा जो अभ्यास आहे किंवा जी जाण आहे ती आता त्यांच्या शब्दातून आपल्याला समजली. याच्यानंतर आपण म्हणजे हा जो आहे तो आपला एक कागद बरोबर आहे किंवा एखादा कॅनव्हास असतो. आपण जे करतो तेच करतात फक्त आपलं मीडियम वेगळे. आपण रंगरेषांच्या माध्यमातून करतो आणि सर ते रंगमंचावरती त्याची रचना करतात. मी बोलतोय ते आमचे संपाळ सर यांच्याविषयी. हे नृत्य दिग्दर्शक आहेत आणि त्यांची नृत्य बसवण्याची शैली म्हणजे मी तर सर 10 जणांना सांगतो की फोक डान्स बसवावा ना तर तो फक्त आमच्या संपाळ सरांनी. कारण मी तुमची जी शैली आहे ती आजपर्यंत बघितली म्हणजे किंवा
मला असं वाटतं की तिथपर्यंत कोणी पोहोचूच शकणार नाही, एवढी ताकद तुमच्या त्या नृत्यामध्ये, असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे. तर माध्यमं जरी वेगळी असली तरी रचना तुम्ही करता, रचना आम्ही करतो, रंग तुम्ही भरता, रंग आम्ही भरतो, भावना तुमच्याकडे पण आहेत, आम्ही आमच्याकडे पण आहेत. तर या संबंध या कला प्रदर्शनाच्या निमित्तानं तुम्हाला मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो. सर्व उपस्थितांना नमस्कार. संस्कृती कला अकादमी गेले 2 वर्षे हा उपक्रम करते, पण मी त्यांना जवळजवळ 15 वर्ष ओळखतोय. प्रसाद सर असतील आणि आमचा एकांक त्याच्या माध्यमातून त्याच्या 10वीला असताना तो नॅशनल गेला डान्समध्ये. म्हणजे 10वीला नॅशनल करणं त्या काळात सुरू झालं. पहिल्या सातारा आपले चिटणीस सरांनी त्यांना माहिती होतं कला उत्सव असायचा, तर त्या कला उत्सवाच्या माध्यमातून हा नॅशनलला गेलेला एकांकीमध्ये तेव्हा. आणि त्याचा आम्हाला असा फायदा झाला की डान्स बरोबर तिथं त्याला त्याची चित्रकला पण आम्हाला उपयोगी पडली, असा त्याचा फायदा झाला. तसेच स्टेजवर उपस्थित साताऱ्यातील बऱ्याच संस्कृतीशी किंवा सांस्कृतिक चळवळीशी त्यांच्याशी त्यांचं असं घट्ट नातं आहे. असे आपले चिटणीस म्हणजे कुठलं असं सांस्कृतिक क्षेत्र नाही आहे की त्यांच्याशी संबंधित नाही आहे. साताऱ्यात जी काही सांस्कृतिक चळवळ या अगोदर होत होती किंवा आत्ता होत आहे त्यांच्याशी अतिशय जवळच आहे. आमच्या राज्यनाट्य स्पर्धा असतील, समर्थ एकांकिका स्पर्धा असतील, जागतिक मराठी साहित्य संमेलन, आपल्या मराठी साहित्य संमेलन आपल्या जळकीवर घेतलेलं असेल किंवा असे अनेक उपक्रम आहेत किंवा साहित्य परिषद असेल. आणि त्यांच्या अनुषंगानेच त्यांच्या ह्या कलेमुळं म्हणजे आमच्या संस्कृतीला या त्यांचं खूप मोठं पाठबळ आहे. डॉक्टर पवार तर सर म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे एकदा जाऊन बसला, त्यांच्याकडे बोलायला लागले ना ते तुमचा आजार विसरतो. म्हणजे ते काय झालं एवढं सांगितलं की पुढचं सांगतात, ते दुर्लक्ष करा, तुम्ही याच्यावर फोकस करायला सांगतात. तुम्हाला पण त्यांनी सांगितलंच असं बघा. मी त्यांच्या कशात बोललं तरी त्यांच्याकडे मास्टर की आहे, ते नुसते MS ह्याच्यात नाही आहेत, त्यांच्या सर्जनमध्ये प्रत्येक विषयात ते मास्टर आहेत. तसेच आपले भांडवलकर सर आहेत. तर मी हे सगळं मुद्दाम परिचय का करून दिला की हे सगळे त्या ताकदीचे सगळे व्यक्तिमत्व आहे. आणि मी राजेंद्र संकपाळ सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा आणि शिवाजी विद्यापीठ सातारा इथं कल्चरल कोऑर्डिनेटर सांस्कृतिक समन्वय म्हणून काम करतो. तर माझं क्षेत्र जरी नृत्याचं असले तरी आता ह्याच्यामुळे मला ह्या ज्या फाईन आर्ट्स म्हणून जो प्रकार आहे आपला ललित कला, त्याला मला प्रत्येक कॉलेजमध्ये आम्हाला साधारणतः 7 इव्हेंट करायचे असतात किंवा विद्यापीठात करायचे असतात. त्यासाठी आम्हाला अनेक मुलं लागतात. मी यावर्षी सरांना सुद्धा मुलं म्हटलं तर मुलं मिळतात का बघा साताऱ्यातून आम्हाला. तर 12वी झाल्यानंतर FY SY TY किंवा पुढं PG पर्यंत हे आहे. नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत आपल्या मुलांना संधी मिळते. तर ह्या फाईन आर्टमध्ये 7 प्रकार असतात. सामूहिक इन्स्टॉलेशनचा असतो, ज्यात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करायच्या असतात. दुसरी मुली किंवा मुलांसाठी रांगोळी असते, मेहंदी असते, फोटोग्राफी असते. इंग्लिश जे मॅगझिन असतात त्याच्या कागदापासून कोलाज काम करायचं असतं, कातर काम करायचं असतं. म्हणजे आता हे चित्र तुमच्याकडे व्यक्तिचित्र आहे, हेच कातर कामापासून तयार करायचं असतं. माती काम असतं, त्यात तुम्हाला विषय देतील भारतीय संस्कृती. मग कोण कुंभार काढेल तो करताना, कोण इथं आपल्याकडे विठ्ठल काढेल. तसंच त्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे की तुम्हाला ज्यावेळेला पोस्टर देतात, समजा आता इथं एकांकीला बसवलं, सांगितलं हेच काढा, तर हे जे काही समोर दिसत ते समजा निसर्ग असेल तर निसर्ग, असे 7 प्रकार आहेत. आणि मला हे मुद्दाम नमूद करतोय की शाळेत 1 तासाचा चित्रकलेचा वर्ग म्हणजे ठीक आहे, मुलांना टाइमपास असतो, तो शाळेच्या 9वी पर्यंत ठीक आहे. पण तुम्ही थोडंसं याच्याकडे तिथपर्यंत छंद म्हणून करा. आणि ज्याला वाटतं ह्यात आपण खूप छान करू शकतो त्यांनी करिअर म्हणूनच नक्की बघा. कारण तुम्हाला ॲनिमेशन शिकायचं असेल तर चित्रकला यायला पाहिजे, तुम्हाला आर्किटेक्ट करायचं चित्रकला यायला पाहिजे, तुम्हाला चित्रपटामध्ये DI म्हणून असतं. म्हणजे हे चित्र जे आहे आता आपले संभाजी महाराजांचं, त्याच्या मागचा जर कलर आला नाही, सिनेमात जे कलर्स आलेत म्हणजे वाघ पडताना असो, लढाई करताना त्याच्या मागे जे कलर्स असतात त्याला DI म्हणतात. म्हणजे इतक्या संधी आहेत तुम्हाला, नुसतं हे चित्र असं काढलं तर नाही, तुम्ही त्यात खोलवर शिका. इतक्या संधी आहेत, तुम्ही करिअर म्हणून छान बघू शकता. आणि तुम्ही पायावर उभं राहून स्वतःला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद मिळवू शकता.
म्हणजे यातून आनंद तर मिळतोच आणि शिवाय पैसे मिळाले ह्याच्यापेक्षा अजून काय असतं सर. हे सगळं जर मिळालं आनंद स्वतःचा आणि त्याच्यावरच आपल्याला चरितार्थ चालवण्यासाठी जर मिळालं तर तुम्ही हे छंद म्हणून नका बघू तर करिअर म्हणून नक्की बघा. आणि खूप पर्यंत लांबपर्यंत जाणारी गोष्ट आहे, ही न संपणारी गोष्ट आहे. तर यावर्षी AIU ला आम्ही आता चंदीगडला गेलो, तिथं विषय होता, सगळ्याला विषय होता, मेहंदीला तोच विषय, रांगोळीला ते विषय, पोस्टरला भारतीय संस्कृती. तर मी आता एक 7 चित्र बघितली, तिथे पण पाहून आलो. भारतातून एकूण 24 एंट्र्या होत्या, म्हणजे एकूण 24 होते, त्यात 3च काढतात. तर या ठिकाणी आपली भारतीय संस्कृती काढली महाराष्ट्राची, की गौरी येताना कशा गौरी घेऊन येतात, तिकडे गौरीचे चित्र काढले बघा, इतके बारकावे आहेत की गौरीचं आहे. त्यानंतर आपला गणेशोत्सव भारतीय संस्कृती आहे, त्याच्यामधले हत्ती असतील तर चित्र बघा. तसंच आषाढी एकादशी एक मोठी संस्कृती आहे, आषाढी एकादशी इथे चित्र आहे बघा. तसंच इथे एक हत्तीची फ्रेम काढली बघा, ही राजस्थानी कल्चर आहे. ह्यात जर तुम्ही वारली काढली असते किंवा मधुबनी तर तुमचं झारखंडच झालं असतं. गणपती किंवा हत्ती तोच राहिला असता, पण मागची फ्रेम जर फिरवली तर ती मधुबनी म्हणून होती झारखंडची, किंवा ते वेस्ट बेंगॉलची होईल, ओडिसाची होईल. याचं चित्र जर बघितलं तर ते हत्ती सोडलं तर बाकीची ती जी किनार आहे ना त्याला चकोर म्हणतात ना, ती ओडिसाची आहे. ओडिसामध्ये ती फक्त लेस विकत मिळते. हे मला का बघायला मिळालं की मी तिथं सातत्याने जातो आम्ही तिथं, म्हणून बघायला मिळालं. ती लेस पाहिजे होती, कडेची लेस माझ्याकडे सुद्धा आहे. म्हणजे ही मी 4-5 चित्र बघितली की रेखीव आहेत. म्हणजे या चित्रांना नंबराच्या पेक्षा पुढे तुम्ही भारतीय संस्कृती जपताय, विषय देतात ते. तर तुम्ही हे छंदाबरोबर प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला करिअरमध्ये ह्यात नक्कीच अतिशय चांगलं सुयश मिळेल आणि तुमचं वाटचाल खूप छान होईल. धन्यवाद. रात्री आमची सहज चर्चा झाली होती की प्रत्येक मुलाने इथं बसून विचारलं काय वाटतंय, कोणाचा नंबर येईल, हा म्हणतो याचा, हा म्हणतो त्याचा, कोण म्हटलं ह्याचा येईल, कोण म्हटलं नाही हे बारकावे चांगले. तर परीक्षकांचं असं म्हणणं होतं, मी त्यांना सांगितलं समजून की ह्या ज्या कला आहेत, मधुबनी असेल किंवा वारली पेंटिंग आहे किंवा अजून पट्टचित्र आहे तिथे समोर दिसते, ते ह्या प्युअर आहे. म्हणजे त्याच्यात बदल करू शकत नाही, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही, म्हणजे त्याचा एक वेगळा दर्जा आहे. त्यामुळे सर म्हटले की म्हणजे त्याचा नंबर काढणं ही माझी जबाबदारी नाही, कारण त्या ऑलरेडी पुढे गेलेल्या आहेत. सरांनी आता तेच सांगितलं की ती जी कला आहे ती एकदम प्युअर आहे, बरोबर आहे. भारतीय सर आपली जी मूळ शैली आहे ती आहे ही आहे की मधुबनी असेल, पट्टचित्र असेल, वारली पेंटिंग आहे. आणि आता जे करतोय ते परकीय सगळा स्टडी आपला आता चालू आहे, पण मूळचं जे आहे ते आपलं ते त्याच्यात म्हणतो ना आपण कुणीही पुढे जाऊ शकत नाही. आता याच्यानंतर खरं पाहता म्हणजे आता हा जो व्यासपीठ आहे किंवा आम्ही जो बसलोय, ही जी चित्र लावली आहेत, हे आपलं 2रं वर्ष आहे. तर हे सगळं जे शक्य होतंय कारण मला वाटते एक 7-8 वर्षापूर्वी किंवा त्याहून अगोदर मराठा आर्ट गॅलरी होती साताऱ्यात, ती कालांतराने बंद पडली आणि प्रदर्शन हा विषय संपून गेला. पण त्याला पर्याय आपले चिटणीस सर यांनी तो पर्याय इथं शोधला आणि इथल्या आजूबाजूच्या चित्रकारांना आव्हान केलं की तुम्ही या, इथं तुमची चित्र लावा, कधीही या, कधीही सांगा, हा हॉल तुमच्यासाठीच आहे. आणि आज त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने इथं या ज्या रंगरेषांचा जो जादुई मेळ दिसते तो त्यांच्यामुळेच आहे. तर मी चिटणीस साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आमच्या चित्रकारांसाठी व्यक्त करावे. आज या ठिकाणी आलेले सगळे विद्यार्थी आहेतच, पण विशेषतः पालक, म्हणजे आजी आजोबा असतील, आई वडील असतील, आत्या मावशी कुणी असतील. पण तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या वेळेलाही नव्हतं. आपल्या मनात जे जे आहे ते आपण नातवाला देतोय, मुलाला देतोय, मुलीला देतोय. आणि जे काय आपण देतोय हे इतकं महत्वाचं आहे की ते त्यांना मिळतंय, त्याला आपण तुम्ही सर्वजण जबाबदार. म्हणजे मी मुद्दाम सांगेन की माझ्या 3 शाळा आहेत, माध्यमिक 2 प्राथमिक आहेत. पण ते 3ही शाळांमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटला बहुतेक सगळे मुलं मुली परीक्षेला बसतात.
आमच्या शाळेमध्ये कला शिक्षक घेतलेले आहे. शाळामध्ये कला शिक्षक घेतला जात नाही. आणि आपल्याला माहिती पाहिजे की एखादा चित्रकार आहे, एखादा नृत्य करणारा आहे, एखाद्याचं नाटक आहे, तर जगाच्या कोणत्याही ठिकाणी तो गेला की गेली आणि त्याचं सादरीकरण केलं तर भाषेची त्यांना अडचण अजिबात येत नाही. कारण ही चित्रभाषा आहे, ही पहिली भाषा आहे, नंतर हे सगळं बाकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी जे काही या मुलांसाठी संस्कृती कला अकादमीमध्ये विशेषतः प्रसाद सरांच्या नेतृत्वाखाली जे काही त्यांचं मार्गदर्शन मिळतं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला महाभारतातलं गुरुकुल माहिती आहे, पण हे गुरुकुल आहे, गुरुकुल आहे आणि या गुरुकुलची फार आवश्यकता आहे. आज आपण जर शाळांमध्ये बघितलं, त्या इंग्रजी माध्यमाच्या असू देत, मराठी माध्यमाच्या असू देत, गुरुकुल पद्धत ही जवळपास संस्कृतीच्या आलेली आहे. तेव्हा विद्यार्थिनींना अशा ठिकाणी तुम्ही जे महत्वाचं त्यांच्या कलेला वाव देत आहे त्यामुळे प्रथमतः तुमच्यासाठी सगळ्यांनी टाळ वाजवलं पाहिजे, पालकांसाठी. मगाशी दोघी जणींनी सूत्रसंचालन केलं आणि त्यांना संधी मिळाली. 15 दिवसापूर्वी माझ्या शाळेमध्ये आम्ही एक नवीन पद्धत केली आहे. माझी विद्यार्थ्यांना बोलवायचं जे काही मोठं काम केलंय. तर ती एक मुलगी आहे, ती मोनाली काळे मोरे म्हणून आहे. तिची स्टोरी नंतर सांगितलं, आज वेळ तेवढा नाही. पण ती भाषणाला उभी राहिली आणि ती म्हटली, सर तुम्ही कायम यायचा, समोर मी बसलेले असायचे, शांतपणे ऐकायचे, बाकीच्या मुलांना तुम्ही उठवायचं, शांत बसले, चांगला आहे, ये बोलायला ये. मला सर तुम्ही कधीच बोलवलं नाही बघा 10वी पर्यंत. आणि माझ्या लक्षात आलं की किती गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे. मी पालकांना मुद्दाम मी सांगतो की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांच्या आयुष्यामध्ये टर्न घेऊन जातात. त्या मुलीचं जर आयुष्य असं टर्न घेऊन गेलं की ते मी आता ती स्टोरी सांगण्यासारखी नाही. परंतु मला आश्चर्य असं वाटलं की आज इथं खरटमोड रामचंद्र खरटमोड म्हणून यांनी एक चित्र काढलेलं आहे, तोच काढलंय मला वाटतं, एकांचं काढलं. पण मी दिवाळी अंक बरेच घेतो, म्हणजे तुम्ही घ्या मुद्दाम सांगा. दिवाळी अंक वर्षभर थोडं वाद करायला पाहिजे. तर एका बाहेर म्हणून दिवाळी अंकावर एक चित्र होतं, मला फार मग मी आज बघतो कुणी काढलं काय केलं आणि ते वाचलं तर माझ्या अंगावर सरसरून काढतात. ते होतं वर्षा खरटमल म्हणून काढलेलं चित्र. ती या सरांनी सांगितलं तसं की तुम्हाला सरांची विद्यार्थी, हे खरटमल सुद्धा तुम्हाला सरांचे विद्यार्थी. म्हणजे फार चांगलं सांग की त्यांना जे गुरु मिळाले तुम्हाला सर, तर मग त्यांच्या भिनलंय ते सगळं. ते जे चांगुलपणा आहे ना तो भिनलाय. किंवा आपण किती नशीबवानात लक्षात घ्या की माझ्याकडे सुद्धा मी म्हटलं नाही पाहिजे, पण माझ्याकडे सुद्धा मी थोडा अपयशी ठरलो असं म्हटलं तर चालत हरकत नाही. जे कला शिक्षक येऊन सुद्धा जे योगदान मिळालं पाहिजे मला आम्हाला तसं मिळालं नाही असं मी मुद्दा म्हणतो. पण हे इतकं महत्वाचं आहे तर ते मी वर्षा खरटमध्ये सांगत होतो तुम्हाला की ते वाचलं तर त्याच्यामध्ये ती मुखबंदी विचारली आणि या खरटमलनी ही त्याचे वडील चित्रकार होते, आजोबा चित्रकार होते, परंतु त्या खरटमलनी तिच्याशी लग्न केलं. परंतु तिच्या कलेला दिलेली एक प्रकारची संधी तिने एवढी उपयोगात आणली की तिचं आता कला वैशिष्ट्य वेगळं आहे. तिथं जहांगीरला त्या दोघांची चित्र प्रदर्शनं भरतात. दुसरं मी मागाशी कॉर्स सांगत होते डॉक्टर, ते मला आठवलं की एक साधारण 15 दिवसापूर्वी डॉक्टर श्याम वडे आले. ते बघत होते चित्र. ते काय म्हटलंय, मी शाळेमध्ये या दोन्ही परीक्षा दिल्या, त्याचा मला उपयोग कुठं झाला तर मला मेडिकलला झाला. कारण मी छान चित्र काढायचो, तर मेडिकलमध्ये जी चित्र जी होती ना ती सुंदर काढायची, रिझल्टशी पुढे गेले. थोडक्यात हे समजून घ्या तुम्ही, ही चित्रकला नृत्य असेल नाटक असेल त्यातनं आपण काय त्याच ठिकाणी तो डेव्हलप झाला पाहिजे असं माहित नाही. आपल्याला माहित नाही त्याच्याकडे काय, त्याला वाचन करत राहिलंच पाहिजे. वाचनाची प्रगल्भता येत जाईल. मग म्हणजे ऐकलं पाहिजे या वयामध्ये तर तू वाचनाची प्रगल्भता येत जाईल. परंतु हे जे काय आहे ते इतकं महत्वाचं आहे की आपल्याला त्याचा विचार करायला पाहिजे. मी वाचत होतो, म्हणजे मागे मी सांगितलं की रवींद्रनाथ टागोर यांना एकमेव नोबेल पुरस्कार साहित्याचा मिळाला. त्यांनी चित्रकला चालू केली 63 वर्ष आणि पुढा 17 वर्ष ते चित्रकलाच काढतो. 2000 चित्र त्यांनी काढले. परंतु
त्यांनी नृत्य, चित्र आणि साहित्य याच्यामध्ये ती विशेषतः अतिशय प्रसिद्ध होते. परंतु हिची सुरुवात कशी झाली म्हणजे समजून घ्या, 1911 साली ते कलकत्त्याला गेले होते. तर तिथं अवनींद्रनाथ म्हणून त्यांचा पुतण्या होता आणि तो एका गव्हर्नमेंट कॉलेजचा प्राचार्य होता. त्यांची सोबतीला प्राचार्य होता आणि त्यांनी चित्रकलेला वाहून घेतलं. जपानी चित्रकलेचं योगदान काय असेल आणि मग हे जाऊन तिथं त्याला ते सपोर्टिंग मदत करतात. म्हणजे सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा घ्या, तुमची जी पाल्य आहे, कुणी आहे, त्याला तुम्ही सपोर्टिंग काय देता. त्याला सपोर्टिंग तुम्ही काही वाचायला चित्रकलेच्या संदर्भात देता का, नृत्याच्या संदर्भात असेल तर त्याला तुम्ही काय देता का, हे पण महत्वाचं आहे. ते त्याला विशेषतः मिळत जातं. रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मध्ये एक मुलगा होता, ज्याचं नाव होतं डे म्हणून, मुकुल डे म्हणून. एकदा त्यांनी बघितलं तो इतकी सुंदर चित्र काढायचा तो. त्याने आपल्यापैकी चित्र दिली आणि ते म्हणजे अशी तू चित्र काढ, मी माझ्या पुतण्याला ती दाखवतो. एवढं करून ते थांबले नाही, ते अमेरिकेला आपल्या त्या विद्यार्थ्याला बरोबर घेऊन गेले आणि जाताना जपान लागायचं त्याला. आताच वेगळं आहे, जहाजाशिवाय जाता येत नव्हतं. मग जपानला उतरून त्या मुलासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी विशेषतः जपानचे चित्रकार भारतात बोलवले आणि भारतीय चित्रशैली जी आता जसं आपण हे म्हणतो, प्रसाद का प्रसिद्ध आहे, प्रसाद वेगळं करत असतो, एकांका प्रसिद्ध आहे, तू वेगळं चित्रातनं काय करतो. जी ठप्प झालेली चित्रकला विशेषतः टागोरांनी डेव्हलप करायचा प्रयत्न केला. आणि एवढंच नाही तर स्वतःची त्यांनी मग वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मदत करणं असेल. त्यामुळे तुम्ही हे पण लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्रात ते प्रमाण कमी आहे. मी आता मुद्दाम निघालोय 19 एप्रिलला 10 दिवस कलकत्त्याला. मला पहिली जाऊन ती सुभाषचंद्र बोस यांची गाडी बघायची, ती तिथं आहे. त्यातनं त्यांनी पळून गेले ना, त्यातनं त्याच्या पुतण्यानी नेलं, पुतण्यानी 320 किलोमीटर नेलं. तो पुतण्या 4 वर्ष नंतर कैदेत होता. अतिशय हाल झाले. तो जागतिक कीर्तीचा डॉक्टर झाला. त्याने सगळं पुढचं आयुष्य 2000 साली तो पुतण्या गेला. तर सगळं आयुष्य त्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी दिलं. म्हणजे कुणाला माहित नव्हतं ते ज्या रेल्वे स्टेशनवरून ते पेशावर पर्यंत गेले, कसे गेले, काय प्लॅनिंग होतं. म्हणजे पुस्तक वाचलं खराब, पण हे टागोरांची ते आवडते नेताजी सुभाषचंद्र बोस. तर हे वाचत जर तुम्ही मुलांना सवय लावली. आता जे म्हणतात की आमच्या इथं सारखं चालू असतं, तुमच्यात आता व्याख्यान आहे, परवा आहे, तर हे आपण आजोबाने असेल, वडिलांनी असेल, आईने असेल, मुलांनी गुण आलं पाहिजे. आता आपल्याला जबाबदारी आम्ही ते चालूच नव्हते. आम्हाला कळलं. मी तर कधीच चित्रकार म्हणजे फक्त मला माहिती आहे डोंगर आणि मध्ये सूर्य, इतर क्षेत्राची चित्रकला नाही. परंतु त्याचं महत्व किती आहे. मी आता माझी 2 ठिकाणी सदर चालू आहेत विशेषतः. पण मी का सांगितलं, तुमचं लक्ष का पाहिजे, तर माझी मिसेस B.Com झाली. इंग्लिश स्कूलमध्ये प्रसिद्ध विषयात नाटकामध्ये काम करणं, रांगोळी काढणं, ह्या सगळ्यात प्रसिद्ध. आणि तिचं नशीब असं, कुलकर्णी सर म्हणून होते, त्यांनी तिच्याकडे दोन्ही परीक्षा करून घेतल्या. आणि लग्नानंतर ते निकम सर म्हणजे हुडकत आले, नवीन कॉलेज काढलं होतं एकेडी. आणि ती एकेडी झाली, AM झाली, शिक्षिका झाली. शिक्षक होणं, प्रसाद तर शिक्षक आहेत, आमच्या शाळेतले शिक्षक आहेत म्हणा. नशिबान म्हणजे त्यांना पद्मश्री ऑलरेडी असते शिक्षकाला. त्यांनी ते पद्मभूषण पद्मविभूषण मध्ये त्याचं संवर्धन करायचं असतं, थोडक्यात एवढंच असतं, बाकी काय नसतं. परंतु हे जे काही मिळतं हे तुम्हाला आता मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना सपोर्टिंग तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांनी 2 चित्र काढली, पण त्यांना त्याचं म्हणावं असं प्रसिद्धी मिळत नाही. त्यांना असं वाईट वाटायचं की माझी चित्रकला वेगळी आहे, मी काहीतरी डेव्हलप केलंय. पण त्यांच्या नशिबाने जैमिनी रॉय म्हणून एक मोठा, त्याला पद्मभूषण नंतर पुरस्कार मिळाला. 1934 साली भारताच्या व्हाईसरॉयकडे पुरस्कार मिळाला. त्यांनी मात्र त्यांची चित्रशैली ही मान्य केली आणि सांगितलं काय. तेव्हा त्यांनी 41 साली त्यांना पत्र लिहिलं की बंगाल हा खरा प्रसिद्ध आहे, समजून घ्या. बंगालमध्ये चित्र तर फार प्रसिद्ध आहे. त्यांना कळतं प्रदर्शनात बघत असताना की आपण सातारमध्ये वेगळं प्रयोग करतो. नगरपालिकेशी सुद्धा आपलं बोलणं चालू आहे. युगधनराजे असतील, शिंदराजे असतील, वेगळ्या आता गॅलरी कशा निर्माण होतील. पण हे सातारकरांना प्रसादच्या माध्यमातून मिळतो, त्यासाठी टाळ्या वाजायला पाहिजे. आपल्याला मुलांना पुण्याला जास्त असतो, पुण्यात निघून आलो साहित्य परिषदेवर. पण माझ्या लक्षात आलं की सातारमध्ये अशी मंडळी आहेत, काय आवश्यकता नाही, पुण्यात वेगळ्या इथं भेटतंय. तर हे सगळं महत्वाचं आहे. त्यांनी मागायचं सांगितलं हॉलचं, हॉल काय आपला आहे का, संस्थेचा आहे. संस्थांचं पूर्वी हे कामच. पूर्वी बघा, म्हणजे आता सिनियर पालक असतील,
पूर्वी कारखान्यावर नाटक असायची, आता ते सगळं बंद झालं साखर कारखान्यावर. तर हे कामच आहे. आम्ही आमच्या संस्थेची जाहिरात तुम्हाला कुठेही दिसणार नाही, कधीच नाही. तर संस्थापक आहे, त्याचा वाढदिवस, मोठं पान असलं काय नाही. हे सगळं जे आहे ते अशा स्वरूपात दिलं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी साहित्य, कला, नाट्य, संगीत, कराओकेचे तर कार्यक्रम सारखे चालू असतात. कराओके तर आपण लक्षात घ्या, आपण बाथरूम सिंगर आहोत सगळे. मला आश्चर्य वाटतं मी पण कधी कधी गाणं म्हणायला लागलं. म्हणजे आपल्याला माहित नसतं. म्हणजे हे मी का सांगितलं तर प्रसाद सरांना सांगणार आहे, फक्त तुम्ही मुलांसाठी करू नका, पालकांसाठी पण एक महिना शिबिर ठेवा. पालक सुद्धा येतील द्या. म्हणजे जर रवींद्रनाथ टागोर जर 63 चित्रकला जर चालू करत असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आपण मनातच ठरवतो बरोबर मला जमणार नाही, काय नाही जमतं सगळं. तुम्ही इथे येत जा बऱ्याच काय तुमच्या लक्षात येणाऱ्यापेक्षा मला जमते म्हणून. इतकी नवीन नवीन गायक आले की जुन्याला सगळ्यांना थोडक्यात म्हणजे मागं बसवलं सगळे, त्यांच्याकडे मोठी कला. तर हे सगळं तुम्हाला मिळतंय हे मला अतिशय आनंद वाटतो. महत्वाचं समजून घ्या की चित्रकला याला म्हणजे 3 गोष्टी विशेषतात. चित्रकला असेल, एक चित्रपट माध्यम असेल, एक कादंबरी माध्यम सुद्धा तुम्हाला ती भाषा येत नाही तर कळत नाही. पण चित्रकलेचं तुमचं चित्रपटाचं माध्यम आहे ना ते कुणालाही जसं आता इथं आपण फिल्म क्लबचं जागतिक चित्रपट इथं दाखवतात सारखे फार वेगवेगळे चित्रपट असतात. तर तुम्हाला हे सगळं मिळावं. विशेषतः मला एवढंच सांगायचं की तुम्ही इथून जाताना विचार करा, आपल्या मुलांना अभ्यासाबरोबर अभ्यासापेक्षा पण हे महत्वाचं झालं आणि ह्यात जबरदस्त संधी आहे, जबरदस्त संधी आहे. म्हणून मी सरांना सारखं लावा. म्हणजे तुमच्या एखाद्या पाल्याचं कुठल्या तरी घरात एकदा चित्र लागलं की त्याला उर्मी येते आणि चित्र. त्यामुळे आपण सुद्धा आम्ही जसं आता चालू आम्ही पुस्तकाशिवाय कुणाला काही देत नाही. आता आम्ही चित्र द्यायला सुरुवात करणार, जशी परवडली पाहिजे थोडीशी. आम्ही त्यांना म्हटलं 200-300 आम्हाला द्या, जे आम्ही घेऊन ठेवतो. परंतु तुमच्या पाल्याची चित्र ही घराघरात केली पाहिजे. त्याची एकदा सुरुवात झाली. परंतु मी एवढंच सांगेन तुमचं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही वेळेमध्ये नातू असेल, नात असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, या त्यांना अशा फील्डमध्ये आणलेलं आहे की त्यांचं आयुष्य त्याच्यामुळं बनणार आहे. तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं वाचन करावं आणि संस्कृती कला अकादमी माणसं मला अतिशय कौतुक वाटतं. सनपाळ सर जसं म्हटले, भांडवलकर सर जसं म्हटले, मी पवार सरांना मुद्दाम बोलवलं. म्हणजे तुम्हाला एवढंच सांगेन हे डॉक्टर असे आहेत की देव माणूस म्हणतात. तुम्ही समजून घ्या की आपण सुद्धा आपल्याला सुद्धा सातारातले काही डॉक्टर माहिती पाहिजेत कुणाचा सल्ला घ्यावा म्हणून. तसा हा देव माणूस आहे, अतिशय जबरदस्त माणूस आहे. परंतु हा सर्व म्हणजे मी बघितलं त्यांना देवच मानत होतो. जसं पुढे हर्षी आपण म्हणत होतो, बाबासाहेब म्हणजे मला माहिती ती नावं घेतो, भरपूर नाव आहेत, अनुभवाचं असतं. पण आपल्याला सुद्धा हे माहिती पाहिजे शहरामध्ये काय नक्की असतं, पोलीस काय सगळं चालतं. तिथल्याबरोबर दिनानाथचं तुमचं नोंदणी मुद्दाम करा, एक चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट तुम्हाला मिळू शकते पडली. तर हे तुम्ही जे काही केलेलं आहे ते महत्वाचं आहे. चित्र अतिशय सुंदर आहे. मला तर हळूहळू ती कळायला लागलेली आहे. म्हणजे ती नलवडे पडतरी मुलींनी छान, म्हणजे मला याचा अर्थ कळतंय थोडक्यात असं वाटायला लागलंय. आपल्याला कळत नाही असं समजू नका, आपण आपल्यालाच कळते असं समजलं म्हणजे हळूहळू आपल्याला ती दृष्टी येते. परंतु तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विशेषतः शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांच्या पेक्षा पालकांना शुभेच्छा देतो. आपण वेळेमध्ये आपल्या मुलांना अशा ठिकाणी आणलेलं आहे की त्यांना मोबाईलपासून आपण दूर ठेवताय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रकलेला एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि हे कॉन्सन्ट्रेशन त्याला आयुष्यात सगळीकडे उपयोगी पडणार. त्याच्यानंतर चित्रकला पूर्वी तर ती होतं काय चित्रकला काढतोय आयुष्यात वाटत येणार आहे का, काय नाटकात काम करतोय. म्हणून आता उलट झालं. नाटकात काम असेल, चित्रकला असेल, नृत्य असेल, आपली ग्रामीण भागातली लोकसंस्कृती असेल, त्या सगळ्याला महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि विशेषतः आपण ज्या भागात राहतो त्या भागातल्या संस्कृतीला मोठं महत्व आहे. त्यामुळं मी एवढंच सांगेन की या चित्रप्रदर्शनाच्या निमित्तानं त्यांच्या ह्या सगळ्या कलागुणांना वाव द्या. आणि वाव देत असताना वेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जावा आणि त्यांना अभ्यास म्हणजे वाचनाची पण गोडी लावा. एवढंच सांगित पुन्हा एकदा सरावांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
असं वाटतं की आपल्याला ह्यांच्यासारखं बोलणं कधी जमायचं. कारण कलाकारांचं असं मुळता चित्रकारांचं म्हणजे एखादा स्ट्रोक असा गेला की तो कधी कधी तो स्ट्रोक वेगळ्या दिशेने जातो. मग ते परत आतमध्ये कसं यायचं ते समजतच नाही. असं बरेचदा माझं पण होतं की बोलायचं असतं एका विषयावरती मी दुसरंच काहीतरी बडबडत असतो. तर हे जे बोलणं आहे ना ही एक वेगळी कला आहे. आणि ही खरंच म्हणजे सरांचं बोलणं चालू झालं की असं कट कुठं वाटत नाही, असं सलग चालू झाले आणि बोलताना पण जे ऐकायला पण ते बरं वाटतं जास्त. मला वाटतं हा सगळा प्रभाव आहे तो वाचनामुळे होतो. सर नेहमी सांगतात, आपले भांडवलकर सर पण नेहमी सांगतात की तुम्ही वाचायला पाहिजे, वाचाल तर वाचाल असं म्हणतो ना आपण तशा पद्धतीने. असो, आता मला वाटतं अध्यक्षांचं भाषण संपलंय. तुम्ही सगळे जागे झालेले आहात का झोपले अजून? आमचे कलाकार मंडळी नाही, ठीक आहे. बक्षिसाकडे वळतोय आपण आता आणि तुमच्या